सर्व काही स्वयंपाक आता माझा इथे झालेला आहे। छान असा मस्त पातवडी रस्सा, त्याचबरोबर आपण इथे पापड पण तळून घेतले उडदाचे। हाय हॅलो सर्वांना, गुड इव्हिनिंग, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर आता इथे शेगडीवरती ना मस्तपैकी चहा ठेवलाय। संध्याकाळची वेळ झाली ना आपोआप चहाची तलफ येत असते। बऱ्याच ताईंनी विचारलं होतं मला की कोणती चहा पावडर वापरतात, तर तुम्हाला दाखवलं मी जवळून। तर उमैया टी डेपो नाशिक रोडलाच याचं शॉप आहे वाटतं आमच्या इथे ना, इथेच जवळपास शॉप आहे, तिथूनच आणत असते मी। पण स्मेल खूप छान असते ह्या चहाला आणि खूप छान लागतो। तर चला आता चहा घेणार आहे आणि चहा होतोय तोपर्यंत तुमच्याशी थोडंफार काहीतरी बोलायचंय। तू जाईल बोलायच्या नादात गॅस कमी करते मी। काल मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला होता आमचा, तर बऱ्याच ताईंनी ना बघितल्या मला कॉल करायला सुरुवात केली। तरी तुम्हाला एक सांगायचंय मला, आता तुम्हाला माहितीच आहे माझं घरगुती काम भरपूर असतं, बिझी शेड्यूल असतं, त्यामुळे मला एवढं जास्त काय तुमच्याशी बोलता येणार नाही। बरं, कोणत्या तरी मावशीचा फोन येतोय। मी व्हॉट्सअप नंबर म्हणजे मोबाईल नंबर मी राहुलचाच दिला होता, कारण माझा देऊ शकत नाही, कारण माझं सारखं मोबाईलवरती काम चालूच असतं। त्यामुळे मग मी व्हिडिओ समजा मी एखादी शूट करत असले आणि तुमचे कॉल आले ती माझी शूट लगेच तिथे बंद होते, असं होतं। त्यामुळे मी माझा नंबर तर तुम्हाला देऊ शकत नाही कुठेही पण राहुलचा नंबर मी दिला तुम्हाला। सकाळपासून बऱ्याच ताईंनी खूप सारे त्याला कॉल करायला सुरुवात केली आहे, एक दोन ताईंच्या मी कॉल पण उचलले, बोलली। पण कसं आहे, आपण बिझनेसच्या रिलेटिव्ह म्हणजे आपण मसाले विकण्याच्या बाबतीत तुम्हाला मी तो नंबर दिलेला होता। तुम्ही फक्त त्याच विषयी बोलायचं असलं ना तरच व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल अजिबात नका करू। व्हॉट्सअप मेसेज करा, मी बरोबर रिप्लाय देईल। आणि कॉल प्रत्येकाशी बोलायला जमणार पण नाही। आणि कसं तुम्ही एनी टाइम कधी पण मेसेज करून द्या, मी बरोबर तुम्हाला रिप्लाय देईल। टायमिंगचा पण आता काहीच विषय नाही, पण कॉल मध्ये ना अडचण होईल, कारण कॉल प्रत्येकाशी किती वेळ आणि माहिती नाही ना कोणी बिझनेस रिलेटेड म्हणजे कोणाला काय घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कॉल करतात। फक्त बोलण्यासाठी तुम्ही जर कॉल करत असाल तर प्लीज ताईनो करू नका, कोणी कॉलच करू नका। व्हॉट्सअप मेसेज मी बरोबर करते। तुम्हाला माहितीये मी सतत कामात बिझी असते आणि राहुलला आपण काम असतं कम्प्युटरवरती, त्याचा कोर्स चालू आहे, तो त्याच्यावरती बसलेला असतो। तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक वेळेस प्रत्येकाचाच कॉल नाही घेऊ शकत ना। मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये बोलते, बऱ्याच माझ्या युट्यूब फॅमिलीतल्या ताई खरंच खूप छान आहे, गोड आहे, त्यांना सर्वांना माझ्याशी बोलावंसं वाटतं। पण कसं आहे, काही कामानिमित्त आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे काही ना काही माझं चालूच असतं, मला वेळ पण नसतो मोबाईलवरती जास्त बोलायला। तर तुम्ही पण समजून घ्या, तुम्हाला जर फक्त मसाल्यांच्याच बाबतीत जर काही बोलायचं असतं, रेट विचारायचे असले तर कुठे राहता काय राहता सर्व काही तुमचा ऍड्रेस मला पाहिजे, कुरिअरने मी तुम्हाला तुमचे प्रोडक्ट तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकेल, याबाबत तुम्ही मला मेसेज फक्त टाकू शकता, कॉल प्लीज करू नका। कारण कसं आहे, काम चालू असताना कॉल आल्यानंतर माणसं म्हणजे डिस्टर्ब होतं, त्यामुळे मग थोडंफार तुम्ही पण समजून घ्या। चला तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, मस्तपैकी आता चहा ठेवलेला आहे इथे, राहुल आणि राहुलच्या पप्पांना चहा देते, त्यानंतर मग संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायची आहे। थोडीफार भांडी होती ती पण घासून घेतली आणि नंतर मग जे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेल ते तर तुम्ही नक्कीच बघा। चला लसूण संपलेला होता तर थोडासा लसूण मी ना सोलून घेतला। आता ना छान एक मस्त रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे, तर चला किचनमध्ये स्वयंपाकाला सुरुवात करते। आता पातेल्यामध्ये इथे मी भात टाकलेला आहे आणि इकडे शेगडीवरती तवा ठेवलेला आहे तापत, आणि आज मी करणार आहे मस्तपैकी रस्सा पातवडी। तर मला रस्सा बनवायचा आहे काळा, त्यासाठी इथे मी 3-4 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतले उभे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे असे काप केले पातळ, किसून घेतलं तरी पण चालतं, पण आता किसलेलं खोबरं माझं संपलेलं होतं। आणि त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, लसूण घेतलाय आणि कोथिंबीर, तेल टाकलंय आता तव्यावरती आणि तेलामध्ये आपल्याला कांदा थोडासा ब्राऊन रंगावरती छान मस्त असा लालसर भाजून घ्यायचा, खूप जास्त कच्चा वगैरे नाही ठेवायचा।
अशा प्रकारे आपला कांदा आहे ना भाजला आहे, थोडा जास्त भाजायचा। आणि आता मी हा कांदा काढून घेते। काळ्या मसाल्याच्या भाज्या बनवताना आपण कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करत असतो। हे वाटण मी तुम्हाला बराच वेळेस व्हिडिओमध्ये दाखवलं पण आहे। कांदा थोडासा असा लालसर भाजून घेतल्यानंतर आपण खोबऱ्याचे काप किंवा किसलेलं खोबरे भाजून घ्यायचं। त्यानंतर आल्याचे तुकडे, लसूण, कोथिंबीर हे सर्व एकत्रित भाजल्यामुळे ना वाटणाला पण छान मस्त टेस्ट येते, भाजीची टेस्ट पण वाढते। आणि आपण जो नवीन काळा मसाला केलेला आहे ना, त्या मसाल्याच्या ज्या काही भाज्या असतात ना, त्याला बऱ्याच भाज्यांना कांदा असतो, खोबरं असतं, लसूण असतो। त्यामुळे मग मी मसाला करताना आहे ना कांदा, करप, लसूण अजिबात टाकत नाही। अशा प्रकारे आपलं हे वाटण छान थोडंसं मस्त भाजून घेतल्यानंतर थंड होऊ द्यायचं। आणि नंतर मग मिक्सरला आपण ते थोडंसं पाणी टाकून ना एकदम बारीक फाईन पेस्ट करायची, अजिबात जाडसर ठेवायचं नाही। वाटण छान असं मस्त बारीक वाटून घेतलंय मी मिक्सरला। आणि एका साईडला शेवटीवरती गरम पाणी केलंय। शक्यतो भाज्यांना, पातळ भाज्यांना गरमच पाणी टाकायचं, म्हणजे छान तरी येते भाजीला। आणि इथे पातेल्यामध्ये आता मस्त काळा रस्सा बनवते पातवडीचा। तर सर्वात आधी तेल टाकायचंय। तेल थोडंसं हलकं फुलकं गरम असताना यामध्ये लगेच वाटण टाकायचं। आणि फ्रेश मस्त कढीपत्त्याची पानं टाकते मी, अर्धा पानं टाकली। आता वाटणामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे ना, ते पाणी पूर्ण आटेपर्यंत वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी मसाल्याचा डब्बा काढलेला आहे। तर हा आपला जुना काळा मसाला मागच्या वर्षी बनवलेला आणि हा आत्ता बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता दोघांचाही रंग सेम दिसतोय आणि कलर पण कुठेही भुरका झालेला नाहीये। मी तुम्हाला हे दाखवते का, कारण आपला हा वर्षभर मसाला घरातच होता। तर तुम्ही बघू शकता आपला जुना मसाला अशा कलरमध्ये केलेला आहे, म्हणजे तुम्हाला एकदम सेम वाटत असेल, काहीच फरक नाही यामध्ये। हा जुना मसाला आपला आज पण तसाच आहे। आणि हा आपला नवीन काळा मसाला जो आत्ता आपण 4 दिवसापूर्वी बनवला। तर नवीन मसाल्याला आहे ना नवीन थोडा तिखटपणा जास्त असतो, जुना मसाल्याचा तिखटपणा नॉर्मल थोडा कमी झालेला असतो। आता आपला हा मसाला आपल्याला टाकताना आपण मी जुना मसाला जर एवढा टाकला 1 चमचा, तर हा मी थोडासा कमी टाकणार आहे, कारण नवीन मसाला थोडासा तिखट असतो। चला तर आता आपण भाजीला मसाला हा टाकणार आहे, हा नाही टाकणार। नवीन मसाल्याची भाजी तुम्हाला आज मी दाखवणार आहे। तर इकडे वाटणामध्ये आता मी हळद टाकते, अर्धा पाव चमचा। यामध्ये आता हळद टाकते, थोडासा हिंग टाकायचा पाव चमचा, अर्धा चमचा धना पावडर, छोटा चमचा आहे माझा हा प्लास्टिकचा, अजून थोडासा टाकते मी धना पावडर। आता आपण हा काळा मसाला टाकू। तर हे बघा आम्हाला थोडी भाजी तिखटच लागते, त्यामुळे मी 1 चमचा टाकते, पूर्ण भरून घेतलेला आहे 1 चमचा। आणि अजून थोडासा टाकते। मसाले टाकल्यानंतर आहे ना खूप वेळ आपल्याला हे ठेवायचं नाही, कारण मसाल्याची स्मेल तेलामध्ये उडून जाते ना। तर एखादा मिनिटभर, अर्धा मिनिटभर फक्त आपल्याला मसाले वाटणामध्ये ना छान परतवून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता पाणी टाकल्या आपल्या मसाल्याला तरंग आलेली आहे। अजून तर आपला रस्सा उकळला पण नाही आहे, आपण नवीन मसाला वापरला आहे। आणि यामध्ये मी कोणताही दुसरा मसाला किंवा लाल मिरची पावडर, तरीची मिरची पावडर काहीच टाकलेलं नाही आहे। हा मसाला टाकल्यानंतर दुसरा मसाला टाकायची गरजच लागत नाही। आता आपल्याला रस्सा आहे ना छान उकळू द्यायचा आहे, तोपर्यंत आपण आता पातवडीची तयारी करू। शेवटी आपण यामध्ये आता मीठ राहिलेलं आहे, मीठ टाकू, चवीनुसार मीठ टाकायचं। आता इथे मी पातवडी बनवण्यासाठी शेगडीवरती कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल आणि अर्धा चमचा जिरं टाकलं, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून टाकली, लाल मिरची पावडर टाकली ना तरी पण छान लागते पातवडी। हे सर्व काही तेलामध्ये असं परतवून घेतल्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे। पाणी इथे मी अंदाजेच टाकणार आहे, तर जसं पाहिजे तसं आपल्याला पाणी टाकायचं, खूप जास्त पाणी नाही टाकायचं। मीठ टाकायचं चवीनुसार
आणि कोथिंबीर टाकायची बारीक कापून. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि तोपर्यंत आपण इकडे मी हे सम्राटचं बेसन पीठ घेतलंय, ते चाळून घ्यायचं आहे कारण गुठळ्या असतात पिठात. पातवडी रस्सा रेसिपी मी सुवर्णास किचन या चॅनेलवरती टाकलेली आहे, तिथे जाऊन पण तुम्ही बघू शकता. आता पीठ चाळून घेतल्यामुळे ना पिठाच्या गुठळ्या होत नाही आणि पाणी उकळल्यानंतर हे पीठ आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे. पण कढईमध्ये ठेवलेलं पाणी ना त्यातलं थोडंसं पाणी मी काढून घेते. आपल्याला गरज लागली तर हे पाणी नंतर लागेल, नाहीतर नाही टाकायचं. आता पाणी उकळल्यानंतर आपल्याला यामध्ये लगेच पीठ घालायचं आहे. पण पीठ घालत असताना गॅसची फ्लेम कमी करा किंवा बंद केली तरी पण चालेल. उकळत्या पाण्यामध्ये पीठ टाकलं ना तर पिठाच्या गुठळ्या होतील, त्यासाठी गॅसची फ्लेम बंद करा किंवा मग लो करा. आता आपल्याला पीठ जसं लागेल तसंच टाकायचं आहे. मी थोडंसं पीठ बाजूला ठेवलं आहे. जर पीठ सैल वाटलं मला तरच मी यामध्ये पीठ टाकणार आहे. तर इथं मला पीठ आहे ना थोडंसं सैल वाटतं आहे, म्हणून मी अजून 2-3 चमचे पीठ यामध्ये टाकणार आहे. तर या ठिकाणी थोडंसं पीठ टाकल्यानंतर पुन्हा ही खिशी आपल्याला ना छान मिक्स करून घ्यायची आहे. पातवडीची खिशी घेत असताना पळीने छान अशा सर्व काही पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि 5 मिनिटासाठी आपल्याला असंच करायचं आहे पीठ. सर्व काही पीठ छान असं प्लेन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा 5 मिनिटं मंद आचेवरती या पिठाला ना छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे. यावरती झाकण ठेवणार आहे मी आता आणि झाकण ठेवून 5 मिनिटं हे पीठ आपण असंच ठेवू. आणि दुसऱ्या शेगडीवरती आपला रस्साही छान मस्त उकळला आहे. 10 मिनिटं झाले आणि रस्स्याला तुम्ही बघू शकता तरी पण खूप छान आलेली आहे. एकदम छान असा मस्त झणझणीत रस्सा दिसतोय. चपात्यांची कणिक पण छान मस्त भिजली आहे. आता आपल्या इथे मस्त पातवडीचा काळा रस्साही झालेला आहे आणि पातवडीची खिशी शिजते. 10-15 मिनिटं आपल्याला मंद आचेवरती खिशीला चांगली वाफ देऊन घ्यायची आहे, म्हणजे पिठेना कच्चं राहणार नाही आणि खिशी पण आपली छानपैकी मस्त शिजेल. आता आपण जो मसाला बनवलेला आहे काळा मसाला, तर तो कोणकोणत्या भाजीला वापरायचा आहे त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगते. बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स येत आहे की ताई हा मसाला कोणत्या भाजीला वापरायचा. तर आता हा काळा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता. सुक्या भाज्यांना वापरू शकता, पातळ भाज्यांना वापरू शकता. जसे की आपण उसळ बनवतो, मटकी, मूग, चवळी, वाटाणा, हरभरा, अशा पातळ भाज्यांना, ज्या भाज्यांना आपण कांदा, खोबरं, लसूण, आलं पेस्ट घालतो ना, त्या भाज्यांना तुम्ही फक्त काळा मसाला टाकला ना तरी पण ती भाजी खूप टेस्टी होते. आणि ज्या भाज्यांना तुम्ही शेंगदाणे किंवा हिरवी मिरची वापरताना त्या भाज्यांना सुद्धा तुम्ही हा काळा मसाला ऍड करू शकता. यामध्ये अजून पण मसाले ऍड करू शकता, जसं लाल मिरची पावडर टाकू शकता, चिकन मटन मसाला भेटतो ना, रेडीमेड मसाले, कांदा लसूण पावडर, ते सर्व काही तुम्ही टाकू शकता. आता मी तुम्हाला काळा रस्सा दाखवलाय, जसं आपण भाजीची आमटी करतो. चिकन मटन सारख्या भाज्यांना सुद्धा हा काळा मसाला तुम्ही वापरू शकता. एकदम भाज्या भारी होतात. आता मी भाजीला फक्त काळा मसाला वापरलेला आहे तर दुसरे काही मसाले यामध्ये मी ऍड नाही केलेले. असं जरी केलं तुम्ही तरी पण चालेल. अजून काही तुमच्या कमेंट्स असल्या तर मला नक्कीच व्हिडिओ कमेंटद्वारे कळवा. तर चला आता आपलं खिशीचं पीठ पण शिजलंय, ते पण बघू आपण. आणि खिशीचं पीठ आपल्याला कच्चं ठेवायचं नाही. पीठ शिजलं आहे की नाही ओळखण्यासाठी आपल्याला हात लावून बघायचा आहे. हे बघा, मग अशी हात चिटकत होतं पीठ, आता चिटकत नाही, पीठ चिटकत नाही आपला. अशा प्रकारे आपली खिशी झाली पाहिजे. तर आता मी हे पीठ आहे ना काढून घेणार आहे. मस्त इथं आपली पातवडी ना ताटावरती अशी थापून घ्यायची. आता 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचे. थोडंफार थंड झाल्यानंतरच आपण पातवडी कट करू. तोपर्यंत आता मी चपात्याही करून घेणार आहे आणि बाजूला राहून कांदा कापतोय, कारण काळा रस्सा म्हटला ना त्यासोबत कांदा लिंबू लागतोच. आता पातवडी पण छान मस्त थोडी थंड झाली होती. पातवडीच्या वड्या कापताना आपल्याला जशा पाहिजे तशा आपण कापू शकतो, लांब आकारामध्ये, चौकोनी किंवा आयताकृती. तर मी अशा शंकरपाळीच्या आकारामध्ये कापल्या आहे आणि तुम्ही बघू शकता साईज पण अगदी खूप जाड पण नाही थापलंय मी पीठ आणि पातळ पण नाही. अशा साईजमध्येच आपली पातवडी असली पाहिजे आणि दिसायला पण छान दिसते. अशा पद्धतीमध्ये मी आता इथे पातवडी करून घेतली आणि मस्त आता इथे मी ताट तयार करते. तर ताटामध्ये डिशमध्ये ना 2 पातवडी ठेवल्या आहेत, त्यामध्ये आता रस्सा टाकायचा आहे. आणि आज तुम्हाला सर्व काही पातवडीची डिटेलमध्ये रेसिपी मी दाखवली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मस्त आपला इथे काळा रस्सा झालेला होता. छान अशी मस्त तर्री दिसते ना रस्स्याला. पातवडीवरती छान रस्सा टाकायचा
आणि खूप छान झालेली होती भाजी. नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. पातवडी रस्स्यासोबत आहे ना उडदाचा किंवा नागलीचा पापड खायची मजाच वेगळी असते. आता मी उडदाचेच पापड इथे तळते आणि छान मस्त माझं हे ताट आता रेडी झालेलं आहे. सर्व काही स्वयंपाक आता माझा इथे झालेला आहे. छान असा मस्त पातवडी रस्सा, त्याचबरोबर आपण इथे पापड पण तळून घेतले उडदाचे आणि कांदा लिंबू सर्व काही ठेवलेलं आहे. सर्व काही माझा स्वयंपाक छान मस्त झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आता चला ताट तर बनवलंय मी. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवते. पूजा काही अजून आलेली नाहीये, ती पण येईल. आज पूजा दीदीचा तुम्हाला लुक पण दाखवायचा आहे मला, कारण पूजा दीदीने आज छान मस्त माझी साडी घातली आहे. सकाळी सकाळी खूप लवकर गेली ती, कारण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आज सत्यनारायणची पूजा घालायची होती. त्यामुळे ना मग ती सकाळी खूप लवकर रेडी होऊन गेली. त्यामुळे मी तुम्हाला काही तिला दाखवू शकले नाही. पण म्हटलं चला संध्याकाळी रात्री येईल ना ती, त्यावेळेस दाखवेल. आता थोड्या वेळाने आली ती की तुम्हाला नक्कीच तिचा लुक दाखवेल मी. दमली काय? लाईट लाव ना. झोपले होते मी बसमध्ये. सिन्नर आलं आणि मला असं झालं का आलं सिन्नर घेऊन जायचं ना मला सोलापूरला. मी अजून झोपले असते. झोपच स्वेटर का बरं का घातलं? गरम होत नाही काय? थंडी थंडी. तुला थंडी वाजते, आम्हाला गरम होतं. किती गारवा आहे. आम्ही फॅन लावून बसलो. साडी का घातली आज? का बरं एवढे प्रश्न विचारते? आज आमच्या हॉस्पिटलमध्ये सत्यनारायणची पूजा होती. पूजाच्या हॉस्पिटलमध्ये. दे ना आम्हाला प्रसाद. आधी फ्रेश होऊन ये ना, साडी चेंज कर. आता जेवायचंय. प्रसाद दे. हो, तू प्रसाद गरम करतो का? छान लागल. गार छान नाही लागणार. जा ना कर. जा रे, तुझ्या हाताने भारी वाटेल. गारच आवडतं का रे आपल्याला? तेवढी मेहनत नाही घेणार. बघितलं ना. भारी झाली ना भाजी. खूप छान झाली बर का मम्मी. खरंच छान झाली ना. तिखट नाही ना झाली जास्त. एक नंबर. एकच नंबर झाली. अगं नवीन मसाल्याची भाजी बनवली. खरंच मी म्हणतोय रशी एकदम लागते ना. वेगळी टेस्ट लागते. खूप छान लागते. नवीन मसाला आहे ना. नवीन मसाला. आता पप्पा सांगते. मटणाच्या भाजी रस्सा झाला. तुम्ही तर डायरेक्ट मटणाचीच भाजी काढली. तुम्ही खाऊन पण मग बना ना. चला आता आम्ही ना जेवण करायला बसलोय. सर्वांना भाजी खूप आवडली आहे. आता मी पण खाते. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना शुभरात्री.